हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. मीनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. फ्लावर मटारची भाजी बनवणार आहोत आपण. तर इथे मी फ्लावर मटार आणि बटाटो घेतलेली आहे आणि एक कढाई घेतला, त्यात तेल टाकून घेतलेली आहे कढाईमध्ये. तर मी इथे एक पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकते आहे मी आता. मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला 1 चम्मचभर हळदी टाकायची आहे. तर आता मी हळदी टाकून घेतलं. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर आपण ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं भाजून होईपर्यंत. तर हे चांगल्यापैकी तेल सुटेपर्यंत मी ठेवलं होतं. त्यामध्ये मी धनेपूड पावडरसुद्धा टाकलं आहे. धनेपूड पावडर टाकून झाल्यानंतर आपण रेग्युलरचं वाटण टाकणार आहोत इथे. तर हे ह्या पद्धतीने मी वाटण टाकून घेते आणि ते वाटण टाकून झाल्यानंतर त्यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून घ्यायचं आणि ते तेल सुटेपर्यंत ते ठेवले मी आणि त्यानंतर त्याच्यात फ्लावर टाकला. फ्लावर टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटीभर मी मटार टाकले होते आणि त्याच्या मी 2 बटाटो चिरून घेतलेलं ते बटाटो टाकून घेतली आणि त्याला खालीवर करून घेतला आणि ते चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं 5 मिनटासाठी आपल्याला चांगलं वाफेत ठेवायचं आहे. तोपर्यंत पाणी टाकायचं नाही आहे गाईज. तर मी ते वाफेत ठेवलं होतं. या पद्धतीने आपण वाफेत ठेवलेलं आहे आणि आता चांगलं वाफ देऊन झालेलं आहे आपल्या भाजीला. हे पहा किती छान आपल्याला स्मेल पण खूप छान येते आणि भाजीचं हे बघा ना किती छान हे झालेलं आहे. तर गाईज आता ही भाजी आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून झाल्यानंतर आपण पुन्हा झाकण लावून ठेवणार आहोत. पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे आणि नंतर 10 मिनिटांनी पुन्हा मी झाकण उघडलं तर आपली भाजी रेडी झालेली होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला, शेवटला मी आहे ना ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. तर ते कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपला व्हिडिओ संपते. तर गाईज, आजचा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्ही पण बनवून पहा, खा आणि मस्त राहा. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.